कराड़ नामदेवराव पाटिल की सफलता उनकी दृढ़ता और कड़ी मेहनत के कारण है। इनमें दूरदर्शिता और परिश्रम के प्रति निष्ठा के गुण होते हैं। पूर्व मुख्यमंत्री ने कहा, नामदेवराव पाटिल के जन्मदिन के अवसर पर आयोजित कार्यक्रम में पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, इस मौके पर मध्य प्रदेश के धार के पूर्व विधायक करण सिंह पवार, अजितराव पाटिल, मनोहर शिंदे प्रो, धनाजी काटकर, निवास थोरात, राजेंद्र चौहान, शंकर राव खबाले, नीलम येडगे, विद्याताई थोरवाड़े, गीतांजलि थोरात, अर्चनाताई पाटिल, इंद्रजीत चौहान, राहुल चौहान, फारूक पटवेकर, राजेंद्र यादव, मोहन राव शिंघाड़े, अशोक राव पाटिल, प्रदीप जाधव आदि कांग्रेस कार्यकर्ता शामिल थे। इस अवसर पर नामदेवराव पाटिल ने कहा कि मैं अपने परिवार के सहयोग के कारण ही अपने व्यवसाय में सफल हो सका। साथ ही पूज्य पृथ्वीराज बाबा के कारण ही मुझे राजनीतिक जीवन में एक पहचान मिली। कांग्रेस पार्टी के पंचायत समिति सदस्य के रूप में मैं माजी मुख्यमंत्री मांझे पृथ्वीराज बाबा के माध्यम से अधिकतम धन लाने में सक्षम था। प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने होते। तुम्हा सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। तसेच या ठिकाणी उपस्थित झालेले माजी आमदार सन्माननीय करण सिंह पवार साहेब, बाबांचा सत्कार होतोय। बाळासाहेब पाटील, नामदेवराव पाटील, मुकुंद पाटील, नयन पाटील, नोबल पाटील, नचिकेत पाटील, सत्यजित पाटील, डॉक्टर भाग्यश्री पाटील, स्नेहल पाटील, सुमन पाटील, संस्थेच्या ठेवीवर आपली पहिली महाराष्ट्रातली पतसंस्था असेल। आपण राष्ट्रीयकृत बँकेची बँक गॅरंटी देतो, बँक ऑफ महाराष्ट्राची। तसेच संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेला सतत अवर्ग 19 वर्ष सातत्याने मिळालेला आहे। तसेच आपण संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना महिला सक्षम करण्यासाठी गेली 5-6 वर्षापासून भरपूर असं कर्ज महिलांना बचत गटांना उभारण्यासाठी आपण वारुंजी गटातून दिलेला आहे। आज कराड दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचा जाहीर मेळावा आयोजित केला। आपल्या भारत देशात 18 पगड जातीचे लोक पूर्वीपासूनच गुण्यागोविंदाने राहत आहेत। देशातील या विविधतेतून साधलेली एकता ही आपल्या देशाची ताकद राहिलेली आहे। सर्व धर्म समभावाची भावना काँग्रेसची राजवटी जोपासली आहे, त्याचा आपण अनुभवही घेतला आहे। तथापि गेल्या 10 वर्षात देशात विपरीत परिस्थिती झालेली अधोगती आपण पाहत आहोत। धर्मात भांडण लावून स्वतःचा स्वार्थ साधत राज्यकारभार सुरू आहे। लोकसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे। 4 जूनला निकालाची उत्सुकता आहे। सत्ताधाऱ्यांचे वारे वाहत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे। लोकसभेनंतर विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत। त्यातही काँग्रेस पक्षाचे विजयी पताका फडकत राहील आणि आपण सर्वजण मेळाव्याला उपस्थित राहिला। सर्व काँग्रेस कार्यकर्ते, मित्र